काय पोषण आहार दिला जायचा साधारणतः किती महिने झाले तुम्हाला आणि किती दिवसांपासून बंद आहे? आता मला मी पहिल्याच 1 महिना म्हणजे प्रेग्नेंट होती तेव्हापासून देत होते. आता 8व्या महिन्यापासून त्यांनी बंद केलेला आहे. सध्या ह्याच्यावर आहेत ते संपावर आहेत. त्याच्यामुळे ते मला देत नाही. काय काय दिलं जायचं अगोदर? अंडी, डाळ, भात, सुकी भाजी, चपाती. पण सध्या आता संपावर आहेत म्हणून मला देत नाही ते. आता मला 9वा महिना चालू आहे. माझी डिलिव्हरीची तारीख 12 डिसेंबर आहे. आता सध्या देत नाही. 7 महिने झाले का बाईला देतात सर. आणि 3 वर्षापर्यंत सांगते दियाचं आहे. अंडी केली, त्याच्यामध्ये डाळ, भात, अंडी केली, मच्छी, मटण एवढे दियाचे शिबतात. मग आता किती दिवसापासून नाही दिलंय? 1 तारखेपासून बंद आहे. मग काय अडचण येते घरात त्याला खायला, त्याला पोषण आहार भेटत नाही? ते तशी देतात, ते धान्य देतात, ते सांगते शिजवून द्यायचं घरी असे सांगतात. मग आता 1 तारखेपासून ते पण नाही दिलं? नाही, तर आता हे महिन्याचे नाही दिलं, अजून वाटप नाही केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे आणि पालघर जिल्ह्याला आता पुन्हा कुपोषण डोकं वर काढणार असल्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जात आहे. मागील 15 दिवसापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. मी सध्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आता अंगणवाड्या बंद आहेत. गेले 15 दिवसापासून या अंगणवाड्या बंद आहेत. पालघर जिल्ह्याला अनेक वर्षापासून कुपोषणाचा विळखा सुरू असून येथील तीव्र कुपोषित, अतिकुपोषित बालक, स्तनदा माता असतील, गर्भवती महिला असतील यांच्या निर्मूलनासाठी पोषण आहार दिला जातो. मात्र मागील 15 दिवसापासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असल्याने हा पोषण आहार देखील आता बंद आहे. कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी स्तनदा माता, गर्भवती महिला, बालकांना अंडी, केळी, डाळ, भात, कडधान्य असा दिला जाणारा सकस आहार गेल्या 15 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सकस आहाराचा प्रश्न जो आहे तो आता गंभीर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या भागात पुन्हा एकदा कुपोषण वाढीची चिंता जी आहे ती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा सरकारने याच्यावर तोडगा काढून लवकरात लवकर संप संपवावा आणि पुन्हा सकस आहार मिळावा अशी मागणी जी आहे त्या स्तनदा माता आणि गर्भवती महिलांकडून करण्यात येते. जितेंद्र पाटील, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.